वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला बॅकनेक कशी बनवावी हे समजत असतं, पण ब्लाऊजनुसार किंवा साडीनुसार किंवा त्या डिझाईनला मॅच होणं अशा पद्धतीची बाही कशी बनवावी हे समजतच नाही। आपल्याला छान बाही बनवायची असते, युनिक लुकमधली बनवायची असते, पण ती आपल्याला खूप असं कधीतरी वाटतं की त्या ब्लाऊजला छान दिसेल का, ब्लाऊज छान होईल का, त्या साडीवरती मॅच होईल का। सो या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आजची बाही डिझाईन। खूप सुंदर अशी मी तुम्हाला बाही डिझाईन सांगणार आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आहे। आणि ह्या बाही डिझाईनचा सध्या खूप ट्रेंड चालू आहे, युनिक न्यू स्टाईलची अशी ही बाही डिझाईन आहे। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी तुम्हाला ह्या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की इथे आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची बाहींची कटिंग झालेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे ही बाहीची जी काही कटिंग आहे तर ही अर्धीच आहे, पूर्ण अजून नाही आहे। तर मी तुम्हाला पुढे ती सांगेन, ठीक आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आता ह्या बाहीचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, मग ही जी काही बाही आहे तर त्या बाहीची लांबी ना ॲक्च्युली इथे आपण 7 घेतलेली आहे, पण ती 2 इंच आपण इथे कमी घेतलेली आहे, लक्षात राहू दे। म्हणजे तुमची बाही जेवढी असेल अधिक मार्जिन अर्धा इंच आणि त्याच्यातून 2 वजा करायचे आहे, ठीक आहे। तर इथे टोटल 8.5 बाही होती, आपल्याला 9 घ्यायची होती, पण मग मी ती 7 घेतलेली आहे। अर्धा पार्ट आपण नंतर त्याला अटॅच करणार आहोत। त्यानंतर इथे बाहीची घडी आहे 8 आणि तयार झालेली आहे ती 7, ठीक आहे। आणि कॅप हाईट इथे घेतलेली आहे आपण 3 इंच। तर बघा, मग इथे अशा पद्धतीचे मापे टाकून परफेक्ट अशी बाहीची कटिंग केलेली आहे। आणि बाही कटिंगमध्ये तुम्हाला काही पण प्रॉब्लेम जर येत असेल तर तुम्ही आपल्या बाही कटिंगचा व्हिडिओ बघू शकतात, मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत बरेचसे, ठीक आहे। चला मग आता आपण कटिंग आणि स्टिचिंगला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी बाहीची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बाहीवर करून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी वरून 1 इंचाला एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता तिथून खाली आपल्याला एक मार्किंग करायची आहे। तर बघा, तुम्ही इथे 3ला करू शकतात, 3.5लाही करू शकतात, म्हणजे तुम्हाला किती हवा आहे डिस्टन्स तेवढं। पण इथे मी निम्मच घेते, म्हणजे 1ला मार्किंग केल्यानंतर 6 उरले आणि 6चं निम्म 3 अशी मार्किंग केली। त्यानंतर बघा, इथून आता आपल्याला जो काही मध्यभागी मार्किंग केलेली आहे तिथून 1 इंचाचा डिस्टन्स घ्यायचा आहे। तुम्ही कमी पण घेऊ शकतात किंवा जास्तही घेऊ शकतात, पण एवढंच सफिशियंट आहे डिझाईनसाठी, जास्त घेण्याची काही गरज नाही आहे, ठीक आहे। आणि ही लाईन ड्रॉ केली। आता हा पॉईंट आणि हा पॉईंटसुद्धा आपल्याला तिरका म्हणजे असं त्रिकोण टाईपमध्ये जॉईन करून घ्यायचा आहे, बघा इथून इथपर्यंत, ठीक आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता खाली आपल्याला एक शेप द्यायचा आहे, तर तो आपल्याला गोलाकार द्यायचा आहे खाली मॅच करत, बघा ह्या पद्धतीने, आणि मध्यभागी सुद्धा मॅच करायचा आहे। जास्त काही आपल्याला तिथे डिस्टन्स नको आहे, ठीक आहे। 1 लाईन एवढं म्हटलं तरीसुद्धा चालेल, म्हणजे तसं नकोच आहे, स्टिचिंग करून 1 लाईन एवढं होईल, ठीक आहे। आता ही मार्किंग झालेली आहे, एक्झॅक्टली यावरच कटिंग करायचं आहे। तर बघा, इथून इथपर्यंत केल्यानंतर हा जो काही गोलाकार शेप आहे तिथून आपल्याला कट करायचा आहे। पण बघा, मी इथे थोडंसं जॉईंटच ठेवते, म्हणजे स्टिचिंग करणं आपल्याला सोपं जावं यासाठी, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने आता बाहीची अस्तरची कटिंग झालेली आहे। तर आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही एकमेकाला सगळ्यात आधी जोडून घ्यायची आहे। तर बघा, मग सगळ्यात आधी आता मेन फॅब्रिकची बाही जी आहे ना तर ती आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायची आहे आणि त्यावर अस्तरची बाही ठेवून घेतलेली आहे। आणि आता इथे आपण पिन लावून घेऊयात इथे सेंटरला, ठीक आहे। आणि आता आपल्याला सगळ्यात आधी इथून टिप मारायला सुरुवात करायची आहे। तर साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारायची आहे। तिथून कंटिन्यू हा गोलाकार शेप जसा वरती येतोय तशी वरती टिप मारायची आहे आणि त्या गोलाकार शेपच्याच तिथे आपलं थोडंसं अस्तरची बाही जॉईंट आहे, ठीक आहे। तर ती नंतर कट करायची आहे आणि त्यानंतर जसं त्रिकोण शेप होतं तशी टिप मारलेली आहे। सेम सेंटरपासून दुसऱ्या साईडला सुद्धा जसं अलीकडे मारले तसंच पलीकडे, लक्षात राहू दे। फक्त अर्धा इंच नाही तर 1/2 इंच एवढं मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे आणि खाली सुद्धा 1/2 इंच पकडायचं आहे, ठीक आहे। कारण बऱ्याचदा आपण अर्धा इंच पकडत असतो बॅकनेकसाठी, त्यामुळे इथे कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून पुन्हा सांगते की फक्त 1/2 इंच, ठीक आहे। आणि त्यानंतर आता ह्या पद्धतीने जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करायचं। आता इथे बघा, मी छोटासा कट मारलेला आहे, तुम्हाला म्हटलं ना जॉईंट ठेवायचं होतं, तर ते आता गोलाकार शेप आपण इथे फक्त कट मारून घेतलेला आहे। त्यानंतर बघा, इथून सगळीकडून म्हणजे सगळ्याच साईडने आपल्याला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर बघा, इथे पूर्णच बाहीचा आपण कट केला आहे। त्यानंतर आता ह्या शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स।
जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर असे फोल्ड व्हावी आणि जसा शेप आहे तसाच आपला रेडी व्हावा, यासाठी ह्या शेपला कट्स मारणं खूप गरजेचं आहे. तर हा जो काही आकार आहे तर हा तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकतात किंवा ह्या पद्धतीने बिना कॅनव्हास पेपरचं सुद्धा करू शकतात. ठीक आहे. आणि बघा आता कट्स मारल्यानंतर या पद्धतीने अतिशय अलगद व्यवस्थित ते पार्ट बाहेर काढत काढत आपल्याला ही बाही इथे सरळ करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा मग प्रॉपर असे आपण इथे सरळ केलेली आहे. आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही यातला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. आणि दाबटीप देताना अजून एक महत्त्वाचं म्हणजे जसा आपला शेप आहे सेम त्याच पद्धतीने थोडं थोडं पकडत थोडं थोडं प्रेस करत करत आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून दाबटीप दिल्यानंतर आपला जसा शेप आहे बाहीचा तसाच तो रेडी व्हावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि बघा मग व्यवस्थित आपण इथे ह्या पद्धतीने ती दाबटीप देऊन हा बाहीचा वरचा पार्ट आहे ॲक्च्युली आपण रेडी करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला की अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला आहे तशी कडेकडेने जोडून घ्यायची आहे. बघा इथून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. आणि जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तर अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारून इथे जोडून घ्यायची आहे. आणि ही जोडल्यानंतर काय करायचं आहे की जो काही आपला एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे म्हणजेच एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे कटिंग करून परफेक्ट मापाची बाही रेडी करायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच मग इथे ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून आपण ही परफेक्ट मापाचा हा पार्ट इथे रेडी करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे खूप म्हणजे खूप सुंदर अशी आलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे बघा, आता एवढी आपल्याला खालच्या पार्टसाठी पट्टी लागणार आहे तर ती आपण कट करून घेऊयात. तर ती आपल्याला 2 इंचाची कट करायची आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, बाही लांबी अधिक अर्धा इंच मार्जिन आणि ते अर्धा ॲड केल्यानंतर त्यामधून 2 वजा करून वरचा पार्ट आपण रेडी करत असतो. तर ह्या पद्धतीने मग 2 इंचाची ही अस्तरची पट्टी आपण इथे कट करून घेऊयात. आणि ही पट्टी कट केल्यानंतर आपल्याला बाहीची म्हणजे मेन फॅब्रिकची सुद्धा पट्टी इथे कट करायची आहे. तर बघा ह्या पार्टमध्ये ती होऊन जाईल. तर मग ती आता आपण कट करून घेऊयात. आणि मेन फॅब्रिकची बाही म्हणजेच ब्लाऊज पीसची बाहीसाठी हा पार्ट कट करताना काय करायचं आहे, थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं आहे, जसं आपण प्रत्येक पार्ट कट करताना करत असतो सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे. आता काय करायचं आहे, ही पट्टी आपल्याला आधी रेडी करायची आहे. तर ब्लाऊज पीसची जी काही पट्टी आहे तर ती सरळ ठेवायची आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेली अस्तरची पट्टी ठेवून घ्यायची आहे. आणि बघा मग साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे आता टीप मारून घेऊयात. तर व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे, कारण की फिनिशिंगसाठी ही पट्टी प्रॉपर रेडी होणं खूप गरजेचं आहे. आणि आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपण कट करून घेऊयात. आता लक्षात राहू दे, जेव्हा जेव्हा मी मेन फॅब्रिक म्हणते तेव्हा तेव्हा याचा अर्थ आपला जो काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो. ठीक आहे. आणि आता काय करायचं आहे की जेवढं आपलं हे आहे ना तर ते ह्या पद्धतीने सरळ करायचं आहे ॲक्च्युली हा पार्ट. आणि आता इथे आपल्याला वरच्या साईडने द्यायची आहे दाबटीप. तर दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की जी काही अस्तरची पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाही डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको. आणि बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर अस्तरची पट्टी जेवढी आहे ना तर तेवढीच मार्किंग आपल्याला बघा ह्या पद्धतीने इथे एक करून घ्यायची आहे. एवढंच नाही तर आता हे मार्किंग जिथे केलेली आहे तेवढा पार्ट आपल्याला इथे कटसुद्धा करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला तो इथे नको आहे. ठीक आहे. तर बघा मग मी बरोबर त्याच मार्किंगवर इथे कट करून घेतला. आणि ते कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही जी काही पट्टी आहे ना तर ही बघा आता जो वरचा पार्ट आहे हा सरळ ठेवलेला आहे तर तसंच ठेवायचा आहे. आणि त्यावर ही पट्टी ह्या पद्धतीने उलटी ठेवायची आहे. पण सगळ्यात आधी आपण ब्लाऊज पीसची पट्टी तिथे ठेवली आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने. आणि जो काही पार्ट तिथून अटॅच नाही आहे आपला तर तो व्यवस्थित एकसारखा पकडायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ही बाही या पद्धतीने बघा तो पट्टी सरळ केलेली आहे आणि अस्तरची पट्टी बरोबर त्याच लेवलमध्ये फोल्ड करत आता आपल्याला तिथे एक टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. एकसारखं फोल्ड करायचं आहे म्हणजे बरोबर तिथे दाबटीप दिल्यासारखंच येणार आहे. ठीक आहे. आणि मध्ये जिथे ओपन आहे ना तर तिथे बरोबर एकावर एक ती
आपली टीप येईल आणि तेवढा पार्ट तिथे पॅक होऊन जाईल. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही खाली एक्स्ट्राची पट्टी आहे ना तर ती आपण इथे कट करून घेऊयात. ठीक आहे. आणि आता इथे आपल्याला जिथे आपण ही खालची एक्स्ट्राची पट्टी लावलेली आहे तिथे एक लेस लावायची आहे. तर मी सिंपल असे गोल्डन कलरची इथे लेस लावते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात किंवा नाही लावली तरी चालेल. एखादी पायपिंग लावली तरीसुद्धा चालेल. तर ते तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण मग मी इथे एक सिंपल छोटीशी गोल्डन कलरची लेस लावते जेणेकरून आपल्या बाही डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक यावं यासाठी. आणि त्याचबरोबर इथे बघा मी ह्या लेसला डबल टिपसुद्धा दिलेली आहे. तर मी नेहमी सांगत असते शक्यतो लेस जाडबारीक कशीही असो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. फिनिशिंग बिघडत नाही, त्याचबरोबर लेसवरती तरंगत नाही आणि ती पॅकसुद्धा लागली जाते आणि लवकर खराबसुद्धा होत नाही. ठीक आहे. आता बघा यानंतर काय करायचं आहे, मी एक छोट्या साईजचे ते गोल्डन मणी घेतलेले आहे. तुम्ही मोठ्या साईजचे सुद्धा लावू शकतात. तर मी खूप छोट्या पण नाही, ॲक्च्युली मीडियम साईजचे घेतलेले आहे बघा. आणि ह्या पद्धतीने आपल्याला सुई धाग्याने हा जो काही गोलाकार शेप आहे ना ते तिथे लावायचे आहे. जर तुम्ही मोठे लावत असाल तर इथे 3च लावा आणि जर छोटे लावत असाल तर तुम्ही 4-5 सुद्धा लावू शकता. म्हणजे त्या शेपला कसे कारण की बाही लांबीनुसार हा शेप येणार आहे आणि त्या शेपनुसार किती मणी लागतील ते ठरणार आहे. पण आता तुमच्या मनीच्या साईजवर सुद्धा डिपेंड आहे. मोठे मोठे मणी असते तर इथे 3च लावले असते आपण, पण मी जरा मीडियम साईजचे घेतलेले आहे त्यामुळे इथे 4 मणी लावून घेतलेले आहे. लक्षात राहू दे सुई धाग्याने, म्हणजे तो पार्ट आपला जॉईंट होतो आणि तिथे छान असे हे गोल्डन मणीसुद्धा राहतात. ठीक आहे. तर मी ते बघू शकता किती सुंदर अशी आपली इथे ही बाही फायनली रेडी झालेली आहे. तर बघा मग फायनली खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली आपली ही बाही डिझाईन इथे पूर्ण स्टिच करून झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकतात की याची फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. त्याचा जो काही शेप आहे तर तो सुद्धा थोडासा वेगळ्याच पद्धतीचा आहे आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे ब्लाऊजला आणि साडीला खूप सुंदर लुक येणार आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला ह्या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ही बाही डिझाईन आहे. तुम्ही अशी बाही डिझाईन बघितलीसुद्धा नसेल, इतकी सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल. आणि इथे आपण कुठेही कॅनव्हास पेपर वगैरे काहीही यूज केलेलं नाही आहे. तर कॅनव्हास पेपर न यूज करतासुद्धा किती प्रॉपर अशी फिनिशिंग सहित ही बाही डिझाईन तयार होऊ शकते. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्हीसुद्धा नक्कीच तयार करून बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग आता अशा लेटेस्ट ट्रेंडिंग छानशी बाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. म्हणजेच मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल तर तो तुम्हाला लगेचच दिसेल किंवा लगेच तुम्ही बघू शकाल. तो तुम्हाला खूप शोधण्याची गरजसुद्धा पडणार नाही. ठीक आहे. चला मग आता असेच नवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहील. कटिंग असो, स्टिचिंग असो, डिझाईन असो, स्लीव्ज असो, बॅकनेक असो, सगळंच मी तुम्हाला अतिशय सविस्तर आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा आधीही प्रयत्न करत होती आणि अजूनही करतच राहील. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.